आमक्या जत्राला जायचं, आमक्या खेत्राला जाय. तुम्ही जरा शहाणे व्हा मराठी. जरा तुमच्यातला आळस मर्ग जी आहे ना जरा झटकून टाका. छत्रपती शिवरायांचे विचाराचे वारसदार आहेत आपण. मर्द मराठी जरा पेटून थोडेसे काय म्हणायले ते ध्यानात ठेवा जरा नेते लोक. देवेंद्र फडणवीस सांगा तिकडून तसं विखे बोलायला ते सांगायला की मराठ्यात उदासीनता आहे, अर्जच केले नाहीत. ज्या मराठ्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण त्यांचे अर्ज घेतले नाहीत अशा मराठ्यांनी आज दिवसभर, उद्या पण, आज रात्री पण आंतरवालीत येऊन सांगा मी अर्ज घेऊन गेलो पण दिला नाही, हो बघा अर्ज. दुसरं, ज्यांनी अर्ज दाखल केलेत पण त्यांना कुंडी प्रमाणपत्र दिले नाही ते पण या. तिसरं, ज्यांची नोंद सापडलेली असून सुद्धा अधिकाऱ्याने आतापर्यंत तुम्हाला कुंडी प्रमाणपत्र दिलं नाही किंवा अर्ज घेतला नाही. नोंद सापडल्याचा विषय सांगतो. आतापर्यंत हैदराबाद गॅझेटचा सांगितला. आता 58 लाख नोंदी ज्याच्या सापडल्यात त्या बांधवांनी नोंद असून त्याला अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारून घेतला नाही. अशांनी नोंद घेऊन आंतरवाली द्या. नका घरी झोपू तिकडं. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी, विदर्भातले, आपल्या मराठवाड्यातले, खानदेश, कोकणातले मराठी नोंद घेऊन नुसतं घरी झोपू नका तिकडं. इकडे मोटरसायकल किक मारा आणि इकडे या. पोर आली की बाईचं कल्याण होईल. आणि सांगा ही माझी नोंद आहे तरी द्यायनात. महसूल पुरावाच नाही म्हणते, कुठे तो वावशेळच जुळाना म्हणते. आता नोंद सापडली, महसूल पुरावा नाही वावरा आम्हाला, काय करावं मराठीने आम्ही? काय करावं? मेलेला माणूस दाखवा म्हणते. त्याचा का सांगता घ्यायचा कुठून घेतो? मेलेल्या तुझा बापाने घेतला होता का? काही पण नवीनच काढतेत. तू चुलताच नाही, तो हेच नाही, मग तो होतो का त्याचा चुलता? अरे काय भिकारडे विचाराचे सरकार आहे यार तुम्ही. इतके भिकारडे विचाराचे नसतो. इतकं मराठ्यांचं वाटोळ करू नका रे. मराठी लय तुम्हाला असं ना थोपडून काढते ना एखादीशी. तुम्ही लय चिडवायलात, मराठ्यांच्या जीवारी वारा करायला लागला. मराठ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी अर्ज केलेत पण घेतले नाहीत असे लवकर अंतरवाली लिहा. आज उद्या परत रात्री सुद्धा. ज्यांच्या हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेत त्यांचे घेतले नाहीत असे पण या. ज्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज दिलेत पण कुणबी प्रमाणपत्र दिले नाही असे या. ज्यांना हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी दिली नाही ते लोक इथं या पटापटा. ज्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्यात, नोंदी असून द्यायनात, नोंद घेऊन इथं या. ज्यांनी 58 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांनी त्या नोंदीनुसार अर्ज केलेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही त्यांनी द्या. 58 लाख नोंदी आहेत, कुणबी प्रमाणपत्र 58 लाख नोंदीनुसार दिलंय पण व्हॅलिडिटी दिली नाही असे लोक या. पोरांचं वाटोळ शिकायलेत पोरं, आणि ज्याचे पोरं आता शिकायला नाही त्याचा नातो शिकन नंतर. आता चान्स आहे म्हणू नका मग शिकायला कोणी नाही बा, बघू आता, बघून फिगू काही नाही. तुमच्या नातवाला कामाला येईल, तुमच्या पोरापोरी येईल. कुणाच्या व्हॅलिडिटी थांबल्यात त्यांनी पटापट आज दिवसभर, रात्री आणि उद्या या. तिसरा विषय पटदिश सांगतो. ईडब्ल्यूएस आणि ईसीबीसीतून निवडी झालेल्या पोरांनी आज दिवसभर रात्रीतून या. तुम्हाला कोणाकोणाला निवड दिल्या नाहीत आणि व्याज परतावे कोणाचे दिले नाहीत त्यांनी एक अंतरवालीला आज उद्या किंवा आज रात्रीतून या. अर्ज द्या. अंतरवालीत पोरं बसले तिथं, मी दाखवतो यांना कस काय अर्ज नाही तर काय. आणि ज्यांचं सारथी मार्फत विषय राहिलेत त्यांनी सुद्धा या. कोणाला शिष्यवृत्ती मिळाली नाही किंवा घरच्याला पाठवा, हे मराठ्याने ध्यानात ठेवा. तुम्हाला हात जोडतो रे, घरात झोपायचं बंद करा रे. वाटोळ होईल, पाऊस पडा नाही, इथं पीक पाणी नाही, नोकऱ्याला लागल्यावर पगार येतो कचाकच घरात. इकडं नाही पिकलं तरी तिकडं घर टिकत आहे. इकडं आपल्याला नोकरी नाही, शेतात काही नाही, तुम्ही झोपा घरी आणि परत बोंबालणार आम्हाला आरक्षण नाही, कुणबी प्रमाणपत्र द्यानात. व्हाय ना त्या व्हाय ना. मराठ्याने जर खरबडून जागा व्हाय, आपल्या लेकराबाळाचा अपमान करायला सरकार. काल वैजापूरची घटना आहे. एकदा सोनवणे कुटुंब आहे, त्यांच्या एका मुलीचं ऍडमिशन झालेलं आहे इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये. मात्र आतापर्यंत त्याने त्यांच्या घरामध्ये खापर पंजोबापर्यंत हे कुणबीची नोंद सापडलेली. मात्र खापर पंजोबाच्या वडिलांची नोंद सापडली नाही म्हणून काल तिथं जात वैधतेचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्या सोनवण्यांच्या गावात बाकीच्यांच्या व्हॅलिडिटी झालेल्या विखेंना हे नाही दिसत. सध्या दाखल केलेलं पण देत नाही. वैजापूरची घटना विखेंना दिसत नाही, हे नाही दिसत. ते बसतेत कुणाला घेऊन? कलेक्टरला. मी त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही कलेक्टरांना घेऊन बसा, तहसीलदारला पण घेऊन बसा, कारण अर्ज तो स्वीकारतोय. तुम्ही एसडीएम ला घेऊन बसा, अर्ज तो स्वीकारतो. विशेष तुम्ही जात पडताळणी समितीला घेऊन बसा. महाराष्ट्रातल्या सगळ्या ते येते संभाजीनगरला 7-8 कलेक्टर बोली देत. त्या कलेक्टरला खाली काय अधिकारी करतो याचा मेळ नाही. जो अर्ज स्वीकारतो त्याला बोला ना.
तुम्हाला इथं अंतरवाली सांगितलं मीडिया समोर नाही, तुम्ही काय पागल झाले का? मराठी पागल करायचे का? मराठी चिडले ना लय तुमचे बेजारी करते ना राव. तुम्हाला सांगतो शहाणे व्हावी त्या तुम्ही. मराठीमध्ये ना आरक्षण जाऊ दे गाडून, पण यांच्याकडे बघायचं एकदा. तुमचे डोके सरडे का? तुम्हाला काय सांगत होतो आम्ही की तुम्ही जात पडताळणीच्या समितीच्या अधिकाऱ्याला बोलवा, त्याला विचारा काय अर्थ नाही बाबा, सांग तुला कशी एसओबी पाहिजे, तू कमून व्हॅलिडिटी देत नाही. तहसीलदारला विचार तू का अर्ज घेत नाही हैदराबाद गॅजेट नुसार. परत 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचं का द्यायना तू, कमून द्यायना, हे त्यांना विचारा. कलेक्टरला घेऊन बसतात. कलेक्टर संघात पाहते, कलेक्टर तिकडे जातो, कलेक्टर म्हणतो हो आता मी तिकडे गेलो की मी आता अधिकाऱ्यांशी विचारतो. तोपर्यंत अधिकारी याला भेटत नाही, तोपर्यंत अधिकारी राखी बांधायला गेला, नाही तर तिकडे बोता असून घ्यायला गेला कुठेतरी. खालचा भेटत नाही. झालं आमचं वाटलं, झालं ते सोनवण्याच्या पुरीच वाटलं. विकेट घेतला तर तुम्ही फडणवीसनी शिंदेनी कशाला लिखी बाईच वाटलं करता रे? नाही नाही, कोणत्या लेकरांना आत्महत्या करायची नाही. मी आहे ना यांचा बाप इथं बसलेलो, यांच्या मायाला नाही दिलं ना यांच्याकडे बघतोच या बारीनी. या काही पोरानं पोरीनं कसे जरी काही प्रमाणपत्र काही केलं, यांनी मुद्दाम बी रद्द केलं. कुणी आत्महत्या करायची नाही, आपलं जीवन आहे, पुन्हा पुन्हा शिकू. यांच्या बापाकडून घेतो मी प्रमाणपत्र. विकायला ते नाही दिसायचं. वैजापूरच्या सोनवण्याचं काय झालं? हे कुठला आहे रे? बीडचा या अनिकेत पवारचं काय झालं? कमून व्हॅलिडिटी द्यायना, हे कळत नाही का? बाकीच्या निघाल्यात, ह्या व्हॅलिडिटी राहिल्यात बीडच्या, हे नाही दिसत का? उगं उठत कुंकडे बोलत ना असं बदगा आणून ठेवलं त्या उपसमितीवर. त्या माणसाकडून लय अपेक्षा होती विखेकडून आम्हाला, हे नाव कमी म्हणून फटाफट सांगल या व्हॅलिडिटी थांबल्या आहेत का पावत्या बीडच्या. आणि हा अधिकारी जाणार कलेक्टर, कलेक्टरला माहित नाही जात पडताळणी काय करते, कलेक्टरला माहित नाही तहसीलदार एडीएम काय करतो. आणि मग ते कलेक्टरला विचारणार, कलेक्टर यांना विचारणार, आणि मग हे त्यांना सांगणार. त्यावर 15 दिवस जाणार. गेले आपलं उन्हात आंदोलन होतं मे महिन्यात, तो अधिकाऱ्याला बोललेले आता बोललेत आंदोलन जवळ आल्यावर. इतका मात चांगला नाही. देवेंद्र फडणवीसचं ऐकून सगळंच करू नये, शिंदेचं ऐकून मराठीचं वाटोळ करू नये. ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठीवर, खालच्या मंत्र्यांनी नीट राहा, नाही तर इतकी बेकार वेळ येणार आहे तुमच्यावरती. आता व्हॅलिडिटी थांबल्या, ते सोनवणीची थांबली, ह्या पवाराची, पवार आहेत काही कुठले ते आमटे कांडे पारगावचे, बीडचे आमटे, यांची व्हॅलिडिटी झाली, बाकीचे थांबली. थांब रे बाबा आता, ऐक, ही व्हॅलिडिटी झाली, हे लेजिस्लेटिव्ह केला. कलेक्टरला बोललो, चर्चा केली, आमका झालं तमका झालं. अरे तुझी आमची राखी बांधून घेणार आहे ज्या बहिणीची, तिच्या लेकराचं काय झालं बघ ना. फडणवीस शिंदे बघ ना, ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे त्याच्यासाठी मराठीच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही. ते बघ ना जरा, तिच्या लेकी बाळीचं काय झालं बघ ना. त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना. लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी. कॉम्पिटिशन दोघात. लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल. तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या. फालतू सरकार तुम्ही. खर तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्यापासून तुमचं निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. तर आतापर्यंत तुम्हाला काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का, किंवा काही फोन आला होता का? फोन आले सगळ्याला. मी म्हणलं तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागणी देऊ देण्यात येऊ नका. बघतो आम्ही आमच्या मराठी काय निर्णय घ्यायचा उद्या. आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आम्ही घेतो. यांना काय, यांना बघ तुम्हाला खरं सांगतो यार मी तळतळीन, यांना ना शेतकऱ्याला किंमत द्यायची ना, दलित मुस्लिमाला द्यायची ना, मायक्रो ओबीसीला द्यायची ना, मराठ्याला द्यायची ना, धनगराला द्यायची. यांना कोणाला इज्जत नाही द्यायची. यांना मतदान घ्यायचंय आणि ह्या जातीची जिरवायची. इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही, याच्या वर्षावरच बसतो. त्याला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की वर्षभंगावर आंदोलन करू, मात्र मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं की मराठा समाजासाठी आमच्या इतके निर्णय याआधी कोणीच घेतले नाही. त्याला लागून प्रश्न ते पण खरंय ना, ते कोणी नाकारलं, दिलं पण दुसरी वाटोळ करायला सुरू केलं ना. हे नाही का कळत तुम्हाला? मराठा समाजाला फडणवीसांनी शिंदेनी दिलं, पण वाटोळ पण करायला लागलं ना. तुम्हाला काय म्हणतो नाही कळत, तुमची झाक उघडा नाही. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही दिलंय ना, कधी नाकारलं? 1 वर्ष झालं बोललो नाही, शिंदेला 3 वर्ष बोललो नाही. नाकारलं कोणी? पण तुम्हीच रद्द कराल ना तुमच्या ते 60-52 कुळ्या.
काल आता वाजापूरच्या पोरीचं शिक्षणात वाटोळ केलं. तुम्ही वाटोळ करायला हे ध्यानात आणून द्यायला तर आम्ही पुढचं कल्याण करा म्हणतोय आम्ही तुम्हाला, तुम्ही करीनात म्हणून तुमचं नामचं लागलंय. मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो हा, तुम्हाला जर वाटलं होतेच ना तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय. तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झेंडू नका, गावागावात आणि गल्ल्या गल्ल्या. देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं, तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं. पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल, लेकरा बाळाचं वाटलं करू नका मराठी हो तुम्ही. हा, त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आंतरवालीला तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही तुम्हाला सांगतो, नाही मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं, पण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाड्यानी, विदर्भानी, पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करता नाही आलं, पोरीचं करता. तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ. नोंद सापडलेले असून तुम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत, तुम्ही अंतरवालीत येऊन बसा, पुन्हा माघारी जाऊ नका. तुमचं काम होतं नसतं, अर्ज देताना लगेच घरी जाऊन झोपता. इथून हालायचंच नाही आता, यांच्या मुंडकरच पाय द्यायचा. क्वालिटी कोणाची झाली नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आमचा मराठवाडा, विदर्भ, खानदेश, त्यांनी इथं या, थांबू नका. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटर घ्यायचंय. कुणीच झोपू नका आता, कुणीच म्हणतो मी. तुम्हाला जर एकदा सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेट मिळालं, पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं तुमचं कल्याण झालं, तुमच्या लेकराचं कल्याण झालं, ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो पटापट या. दादा विखे म्हणाले की फक्त 0.03% नोंदी काही माहित नाही त्याला, काहीच माहित नाही. आम्ही विखे पाटलावर एवढे चिडतच नव्हतो, काहीच कळत नाही त्याला. त्यांना एक कळत फक्त कारखाना, त्यातून साखर बारीक निघाली का जाड निघाली का गुळ निघाला का ढेकळे निघाले, पोरायचे, शाळाचं कळत. इथं कुणी नाही ऐकलं तर दिल्लीला जाते दोघं तिघ जण, तिथं बसलेला पत्रे टाकणारा महाराष्ट्रात जमाल गोटा. मग ही सिस्टम आहे. आम्ही चिडवतो कबूल, तुम्हाला काहीच माहित नाही. बावनकुळे अधिकृत आहे महसूल विभागाच्या मंत्रालयात, त्यांनी सांगितलं 22 लाख दिले प्रमाणपत्र. यांना विचारलं त्या दिवशी तुमच्या समोर, नाही नाही इतके नसते ते, इतके नसते ते, असं कर, इतके नसते. काय माहिती तुला काय नाही, मराठ्याचा देव व्हायचंय तुम्हाला. इथं तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष केलंय, किती मरमर करावं. एकदा म्हणते 30,800 निघाले गॅझेट नुसार, एकदा म्हणते 16,000 निघाले. काय तुम्ही धंदे लावलेत, किती येड्यात काढणारे, किती फसणारे लोकांना तुम्ही. लोकात चांगलं नाव झालं. हा, आता लाड भोन जर जावा तिकडे मरमर करावं करता येते, त्यांच्या जावा बिचारे तिकडे त्या फडणवीसच्या टंगडीला धरून आणावं त्याला इकडे, बाबा कर बाबा म्हणा. हे करीना ते करीना, विखे पाटील त्यांच्याकडे जायना, इकडे पळत येत. त्या फडणवीसला नाही विचारल्यामुळे त्याचा गर्व दुखत असन, इकडे पळत येत वाटतंय. हे वर्षाला पाय लावित नाहीत वाटतं, हात नाही लावित वाटतं, वर्षाला भेटत वाटतंय. वर्षाला काय भेटायचं, सगळ्याची आपली ती, ते हात नाही लावित तिला, ती कुणी इकडेच येते, बिगर नारळ फोडतात, त्याला गुलाल टाकावा लागतो, अगरबत्ती लावावं लागते, वर्षाला थोडी एक नारळ फोडावं लागतं, श्रीफळ फोडावं लागतं, वाहावं लागतं एखादं श्रीफळ, तिथं वाहावं लागतं एखादं, तेव्हा ते पाहू तू. इकडेच येतात वाटतं, इमान सुरू करतात, निघत येत, स्टेरिंग कोण धरतं काय माहिती, उतरत येत, लगेच व्हिडिओ काढी देत. आम्ही उतरताना एक जण, टणकून उडी हाणताना एक जण, त्याच्यातून त्याने आमचं पोट नाही भरणार रे. तुम्हाला आमची तळतळ नाही कळायची. तुम्ही त्या फडणवीसला विचारा हे करायचंय का नाही का. तुम्ही इकडून आम्हाला गोड बोलून आता होणार नाही, मी थांबणार नाही. त्या लाड भाऊला सांगतो, जा त्या मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तरी दे म्हणा हे अंमलबजावण्या करून. आश्वासन नाही, लाड भाऊ ते पण सांगतो, आश्वासन नाही करा. हे उदय सामंत हे गेल्या 3 वर्षापासून हा लढा सुरू आहे. अनेकदा शिष्टमंडळ आलं, तुम्ही अनेकदा उपोषणं केली, तुमची भेट घेऊन घेतली, तुम्हाला आश्वासनं दिली. आजच्या दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडतील का? घडामोडीच करू नका, तिकडं मरा. याच्या घडामोडी यांच्या हे बघा. आता
ती बघा नोंद सापडलेली तांदळवाडीची सोलापूरची है का? काय भाषा आहे त्या येतात का आम्हाला कोणाला? याला कळत नाही का कसं करायचंय काय करायचंय? देत नाहीत आणि नुसते पेंडिंग नाही पेंडिंग नाही. किती पॉईंट म्हणले तुम्ही? 0.0 बरं नाकारले. याला काय करायला पाहिजे ते स्कायमेट हे बघा काय स्कायमेट पावसाचा अंदाज सांगणारी तिथं बसायला पाहिजे याला. हा किती पॉईंट आहे काय पॉईंट आहे तिथं नसतं का? याला 0-0 याला फळ्यावर ठेवा. हा 0+0 टिंबाच्या जागेवर टिंबाने मारल्यानंतर टिंब दुखला पाहिजे टिंबाने तिथं पाहिजे ती. पाटील त्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळेस देखील कुणबी नोंद येऊन संभ्रम होता. ज्या 58 लाख नोंदी सापडल्या ह्या नव्याने सापडल्या की जुन्या आहेत काही त्यातल्या? तुमचं त्या दिवशी बोलणं झालं होतं नेमकी काय आहे नोंदीबाबत? आपण न्यायाधीशाकडून तुमच्या समोर सक्सेस करून घेतलं की नाही खरं खोटं. नंतर ते काही इंग्लिश जोडीना हा ते त्याला असं म्हणत होतं इंग्लिश मध्ये की थोडं पॉझिटिव्ह बोला इंग्लिश मध्ये म्हणत होतं. पॉझिटिव्ह बोला थोडं पॉझिटिव्ह बोला हळूच बोलतात असं नाव असं करून थोडं पॉझिटिव्ह बोला थोडं मी असं ते पॉझिटिव्ह बोला सांगत होतं. त्या सगळ्याला कळतं सगळं काय. हा तुम्ही किती येड्यात काढणार आहेत मराठ्याला हे सगळ्यांना कळतं. मी तर इकडे ओढून घेतलं होतं मीडिया पुढं. नोंदी 58 लाख आम्ही शोधल्यात आणि ह्या जुन्या नोंदी नव्याने शोधल्यात. जुन्याच असणार ना आपल्या आजोबाचं रेकॉर्ड असलं तर जुन्याचे पण नव्याने सापडा लागेल ना का ते पंजांनी सापडेल त्या टायमाला. आता आपण सापडेल आपला खजाना ती येते अशी मिस्टेक येते. याला कमी करायच्यात सगळ्यात मोठा डाव 58 लाख नोंदी कमी करायच्यात. याला 17 संस्थेचं कोल्हापूरचं गॅजेट द्यायचे. मराठी पेटून उठा याचा अर्थ का गोटागोटी नाही. अरे मराठा नुसता उभा बी राहिला अंतरवालीत किंवा मुंबईत खपक्याच काम होतंय. आणि ह्या वेळेस मी JR काढला तरी आधी महाराष्ट्राला देणार. तुम्ही वाचा नंतर उपोषण सोडू. आपण JR घेतलं उपोषण सोडतो ना. आता तसं नसतं. हा आता तसं नाही. महाराष्ट्रातले म्हणले का नाही गाड्या हे जमायचा अंदाज नाही उपोषण सुरू. ते म्हणले का हा जमलं परफेक्ट